नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पतिंगराव त्र्यंबकराव पोले, मुक्काम पोस्ट आडोळ, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। तर आजचा हा व्हिडिओ आहे की हळदीचा पहिला बेसल डोस कसा तयार करायचा। हळदीच्या बेडवर जे आपण टाकतो ना शेणखत, तर कच्चं शेण टाकल्यामुळं सगळा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे कच्चं शेण टाकायचं नाही आहे मित्रांनो, गोष्ट लक्षात घ्या। हे जे आहे हे अर्धवट कुजलेलं कच्चं शेण आहे। अर्धवट कुजलेलं जर कच्चं शेण आपण हळदीच्या बेडवर टाकलं किंवा हळद आपल्याला तासानं बी टाकायची असली, नांगराच्या तासानं, त्याला आपण काय म्हणतो सरीमध्ये, तरी बी हे कच्चं शेण जर आपण रानामध्ये फेकलं तर फंगल इन्फेक्शन तिथं होणार। आणि फंगल इन्फेक्शन झालं की आपल्या हळदीला कंद सडण किंवा बुरशी, जे आपल्या पिकाच्या मुळाला जे हानी पोहोचणाऱ्या बुरश्या असतात, त्या बुरश्या ह्या शेणखतावर वाढतात आणि त्या बुरश्या आपल्या शेतामध्ये आपल्याला वर्षभर त्रास देतात आणि त्यांना कवर करता करता आपल्या नाकी जीव येतो। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ह्या शेणखताला चांगलं कुजून घ्यायचं। तर ह्या शेणखताला चांगलं कुजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की 200 लिटर पाणी घ्या। हे 100 लिटरचे ड्रम आहेत असं समजा, थोडंसं कमी आहे आमचं, पण 100 लिटरचे 2 ड्रम। आणि काय करा की हे आहे ह्युमस, नॅचरल ह्युमस। नॅचरल ह्युमसमध्ये काय आहे, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, 13 प्रकारचे न्यूट्रिशन आहेत। आणि हे आहे बायोपॉवर। बायोपॉवरमध्ये काय आहे, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ड्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी आणि सुडोमोनस प्लस व्हिरडी हे आहे। बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अणू आहेत, आपल्या मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रलचे अणू आहेत। आणि याच्यामध्ये काय आहे, जीवाणू आहेत, ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुडोमोनस हे आहेत। तर याला आपल्याला डेव्हलप करायचं आहे, म्हणजे मल्टिप्लाय करायचं आहे। त्यासाठी मल्टिप्लाय करण्यासाठी आपल्याला काय लागतं, गूळ लागतो। काळा गूळ आहे पहा, मस्त गुळ आहे। असा काळा गुळ घ्यायचा आपल्याला 1 एकरसाठी 2 किलो। आणि 1 एकरसाठी हे घ्यायचं बायोमिक्स। बायोमिक्स म्हणतात, युनिव्हर्सिटीजमधून जर आणलं तुम्ही तर तुम्हाला बायोमिक्स म्हणून मिळतं, आणि शेतीशाळेकडून जर घेतलं तर बायोपॉवर म्हणून मिळतं, आणि जर समजा तुम्ही मार्केटमधून घेतलं तर बायोमध्ये मिळतं। तर हे आहे ह्युमस नॅचरल आणि हे आहे बायोपॉवर। तर हे घ्यायचं प्रति 5-5 लिटर 1 एकरसाठी, आणि 2 किलो गुळ घ्यायचा असा फोडून। आणि तो हे ह्युमस आणि बायोपॉवर आपण ह्या ड्रममध्ये टाकून द्यायचं। 100 लिटरच्या ड्रममध्ये 200 लिटर पाणी करायचं, आणि ह्या गुळामध्ये हे बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात, आणि ते बॅक्टेरिया आपण काय करायचं, ह्या खताच्या ढिगावर टाकून द्यायचं समप्रमाणात। खताच्या ढिगावर टाकल्यानंतर काय होईल की जे कमी कुजलेलं शेणखत आहे, हे जे काडी कचरा आहे ना, हे चांगला कुजण्यासाठी आपले ते बॅक्टेरिया चांगलं काम करतात। आणि ते बॅक्टेरिया जर आपण इथं टाकले तर तेच बॅक्टेरिया आपल्या शेतामध्ये जाऊन पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतील। हे पहा, कच्चं शेण असतं, आणि हे असंच कच्चं शेण शेतकरी काय करतात, शेतामध्ये टाकतात। आणि कच्चं शेण टाकलं की त्याच्यातून मिथेन हा वायू बाहेर पडतो, आणि मिथेन हा वायू जर बाहेर पडला तर त्याच्यापासून आपल्या शेतामध्ये बरेचसे प्रॉब्लेम उद्भवतात। आणि हे असं काडी कचरा असणारं किंवा हे कच्चं शेण पहा, असं कच्चं शेण शेतामध्ये टाकायचं नाही। कारण शेतामध्ये हळद असो किंवा अन्य पीक कोणतंही असो, कच्चं शेण जर शेतामध्ये तुम्ही टाकलं मित्रांनो तर सगळा प्रॉब्लेम आहे। कच्चं शेण जर टाकलं तर तिथं मिथेन हा वायू उत्सर्जित होतो, आणि मिथेन हा वायू उत्सर्जित झाला की तिथं तुमच्या पिकाला त्रास देणारे बॅक्टेरिया तिथं उद्भवतात, किंवा फंगल इन्फेक्शन तिथं येतं, आणि ते फंगस तुमच्या पिकावर, तुमच्या पिकाच्या मुळावर, पिकाच्या पानावर, पिकाच्या खोडावर वाढीस लागतं। आणि ते फंगल इन्फेक्शनमुळं आपलं अनेक प्रकारचे नुकसान होतं। फंगल इन्फेक्शन असलं की आपल्या पिकावर व्हायरस पण येणार, काही डिसीज येणार, कीड येणार, फुमणी पण येणार ह्या कच्च्या शेणामुळं। तर अनेक प्रकारचे रोगराई तिथं येणार, कारण ही आहे निगेटिव्ह एनर्जी, आणि निगेटिव्ह एनर्जीमुळं अनेक रोग तिथं आपल्या शेतामध्ये येतात। तर त्याला रोखण्यासाठी अगोदर शेताच्या बाहेर अशी प्रक्रिया करायची
की जेणेकरून आपलं हे शेणखत चांगल्या प्रकारे कुजलं पाहिजे. तर आपल्याला आता इथं हळद लावायची पुढच्या काळ्या रानामध्ये, आणि ह्या काळ्या रानामध्ये आपल्याला हळद लावायची जूनच्या पहिल्या हप्त्यात. तर मेच्या पहिल्या हप्त्यात कमीत कमी किंवा एप्रिलच्या एंडला इथं शेणखताचा डेपो असा टाका, आणि शेणखताच्या डेपोवर हे कल्चर टाकून द्या. कोणतं? हे डिकॉम्पोजर म्हणा तुम्ही. डिकॉम्पोजर जर समजा टाकलं तर हे चांगल्या प्रकारे हे 1-1.5 महिन्यामध्ये कुजून जाईल. आणि चांगलं जर कुजलं हे, तर चांगल्या प्रकारे कंपोस्ट खत, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा निंबोळी पेंट, करंज पेंट, मवा पेंट, तंबाखूची धस अशा प्रकारचं खत तुम्ही जे घेतलं आहे कच्चं, तर त्या कच्च्या खताचं चांगल्या प्रकारे डिकम्पोजिशन होईल. आणि ते जर डिकम्पोजिशन चांगलं झालं तर आपल्या पिकाला चांगले न्यूट्रिशन उपलब्ध होतील. आणि चांगले न्यूट्रिशन उपलब्ध झाले तर आपलं पीक अर्थातच चांगल्या पद्धतीनं तिथं येईल.